बाबा कांता वहिनी बाबा बोला हो शांताबाईनी. आलो बाबा पॉडकास्ट मध्ये. हो बाई मी तुम्हाला सांगते, मी हरभर सोडून आले मग. बाई वैभव शेटनं बोलिलं मला तर गुलाबरावला घेऊन आले टमटम मध्ये बसून. बाई मग शेळी चाललेली मी सोडून आले इथं. बाई तुम्हाला मी म्हणलं तर यायलाच पाहिजे ना. हा मग पॅक चालू होता हिना पॅक मधून उठून आणलं मला काय सांगा तुम्हाला आणि काय हे असं आहे तुम्हाला लाज वाटते का सदा पॅक 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 तुम्हाला कधी रातचं पॅक उठता. बाई हो माणूस तुम्हाला सांगते वहिनी दात पाण्यानं घाशीतच नाही. दात- सकाळी दारू लागते बाई. दारूनं उठल्या घाशीतो उठल्या का काय? लगेच लिंबा खाली बाई दारू प्या. बाई काय लाज वाटते का? बाई तुम्हाला सांगते आणि तुमचा डोळा जरा माया नवऱ्याकडे कमी करा जरा. बर बर. हा काय पाहता माझ्याकडं शकी चाल बरं आपले भांडे घासून घे. मला तू आले रागायला तू घरी चल तुमच्या तुमच्या शांतीने मला इतका ताण दिला मी आपले ठोकर वकर बोकडे सोडून आले कुत्र्याच्या जीवावर. कुत्रे कुत्रे घाले काय उघडे. आणि मग कवळे बोकडे मग ठोकर. भाई आपल्या पोरीचं लग्न जमलेलं आहे. पटकन आपलं पत्रिका छापून ये फटफट बोलून घेऊ. इथं काय आहे, जे काय विचारेन ते सांगून द्या फटफट. बाई मा भाग्या होता ना घरी. बाई बाई गुलाबराव सोल्डान बाग्या धरला का बाई तो आता. मा भाग्या आज आपल्यासोबत आहे जालना जिल्ह्याचे असे कलाकार ज्यांचे रील पाहून तुम्ही हसलेच असणार आहे. 1 मिनिटाच्या रीलसाठी जेवढी मेहनत लागते ती फक्त क्रिएटरला असं माहीत आहे की त्याच्या मागे किती एफर्ट्स मारावं लागते. घरच्यांचे बोलणे, समाजाचे टोमणे, सर्वांना दुर्लक्ष करून तुमच्यासाठी रील बनवणं आणि तुम्हाला हसवणं. तर आज आपल्यासोबत आहे अभि कसरे आणि त्यांची टीम. स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्या मोठ्या पॉडकास्टमध्ये. तुम्ही 4 जणांची टीम आहे का? हो 4 जण 5 जण होतो पण आता एक जण समजा बाहेर गेला. अच्छा, म्हणजे आता 4 जणांची टीम आहे आणि हो, तुमचे 4 मॅनेज पण तुम्ही सपोज चौघच करता. हो. तर सर्वात अगोदर आता आपल्या कलाकार छोटे पण कलाकार आहे तर त्यांचं आपण एज वगैरे विचारू किंवा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? मग शिक्षण 9वी आहे म्हणजे 9वी ते मी आणि मग नाव समर्थ भीमराव कचरे. अच्छा, आणि तुझं? माझं कृष्णा भीमराव कचरे मग आता 6वी. भाऊ भाऊ होते मी हा सख्खे भाऊ. हा सत्य. अच्छा, आणि यांची ऍक्टिंग मला म्हणजे तुमच्या अगोदर यांचीच ऍक्टिंग आवडत हो. होती. ते एकदम कॅरेक्टर मध्ये घुसते ते. ते लगेच काय त्याला सांगितलं नाही एकदा तो लगेच म्हणजे समजा डायलॉग द्यायला त्याला एकदा तो पूर्णच बोलून दाखवतो. असं टेक घेतच नाही तो. One take? हो आमची टेक होती पण तिची टेक होती. वन टेक ऍक्टर. 1 टेक मध्ये घेतो. अरे वा. आणि तुमचं शिक्षण वगैरे? मी आता फर्स्ट इयरला आहे. आणि माझं 12वीचे नेमकंच पेपर संपले आता तर 13वीचं ऍडमिशन घ्यायचंय. तर आता तुमचे भरपूर फॉलो झालेले 80+ आहे ना तुमचे. हो 80+. तर मग तुम्हाला सोशल मीडियाबद्दल कधी माहिती झालं सुरुवातीला? मला 2022ला माहित झालं सोशल मीडियाचं. म्हणजे माझा भाऊ व्हिडिओ बनवत होता असंच म्हणजे चालायचे वगैरे डायलॉगचे वगैरे बनवत होता. तर मी पण आधी लागलो त्याच्या. सगळ्यात पहिले मी माझ्याकडं टेक्नो स्पार्क मोबाईल होता त्याच्यामध्ये मी याचे व्हिडिओ बनवत होतो. ते असं वर नाव टाकायचं समजा कमेंट करा वगैरे असं. अच्छा अच्छा. आणि गाणं टाकायचं मग त्याचे व्हिडिओ टाकायचे. त्याच्यावर माझे 700 फॉलोअर्स झाले. पण मग मला एक दिवस असं कळलं की आपलं असं करून आपले मिलियन जरी फॉलोअर्स झाले तरी फायदा नाही. तरी फायदा नाही. आणि तरी आपले 1000 जरी फॉलोअर्स असले आपल्या फेसचे समजा तर आपलं कोणीतरी ओळखत. त्याच्यामुळे म्हणलं जरा आपलं जर फेसचा आपण व्हिडिओ बनवले तर आपल्याला कोणी ओळखन असं कोणी ओळखणार नाही. त्याच्यामुळे मग आम्ही व्हिडिओ चालू केलो. कधीपासून व्हिडिओ चालू केले नेमकं असं म्हणजे पहिला कॉमेडीचा व्हिडिओ कधी बनवला होता? पहिला कॉमेडीचा व्हिडिओ मी 2022 मध्येच बनवला होता. वाटतं आणि याचा बनवला होता असंच कॉपी बनवला होता कोणाच तरी. कॉपी करून बनवला? कॉपी बनवला. अच्छा, मग तिथून तुमचं स्टार्ट झालं बनवणं. तिथून स्टार्ट झालं. आणि तुमची टीम कशी बनली? म्हणजे आता तुम्ही स्टार्टिंगला तर तू एकटाच असेल बहुतेक. हा नाही माझा छोटा भाऊ आता तो आज समजा म्हणजे शिकायला टाकलेला आहे. अच्छा, मग ते नंतर तुमची टीम कशी बनली? तुम्ही कसं मॅनेज केलं? म्हणजे आता हे हे सोबत माझे- कसे आले? हा हे काय कशीच बोल मग सगळे भाऊ आहे तुझे? हा सगळे बोल. हेच थोडा म्हणजे बाहेर गावचा आहे. त्यांच्या शेजारच्या गावचा आहे. अच्छा अच्छा. हा मग तुम्ही एकत्र बनवून स्टार्ट केलं? हो पहिले सगळ्यात पहिले मग आम्ही दोघं बनवायचो हम्म. आणि मग त्याच्यानंतर मग हा आला. मग हे पण व्हिडिओ बनवत होता समजा छोटे छोटे. तर मग मागून मग घेऊ यायला लागला व्हिडिओ काढायला. अच्छा, नंतर मग तुमची टीम बनली मग Team तुम्ही स्टार्ट बनवली. केलं. हा. आणि तुम्ही स्टार्ट केल्यानंतर असं पहिला व्हायरल व्हिडिओ जर तुमच्या हिशोबाने व्हायरल आहे 10K किंवा 20K गेला असं स्टार्टिंगला? कारण स्टार्टिंगला एवढे जात नाही आपले views. स्टार्टिंगला जात नव्हते. स्टार्टिंगला आमचं असं गेलं की दिवाळीचा व्हिडिओ होता. एक गावडीला आत मारती मग समजा जनावरला आत मारता आपण डायरेक्ट तिथं पडतो समजा बाजूला हॅपी दिवाळी म्हणून. ते आमचा 10K+ व्हिडिओ गेला होता समजा असा. आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही व्हिडिओज वगैरे बनवत होते थोडेफार व्हिडिओ व्हायरल पण गेले असेल, घरच्यापर्यंत पण व्हिडिओ गेले असेल काही, हो किंवा आजूबाजूचे लोक म्हणत असतील तुमचे पोरं काय करायला लागले, काही शाळा शिकायचं सोडून व्हिडिओ वगैरे करत आहे.
तर मग तुमचं घरचं रिॲक्शन कसं होतं सुरुवातीला? घरचे रिॲक्शन डायरेक्ट नाहीच होतं, बनवायचेच नाही direct. नाहीच बनत होतं नाही, डायरेक्ट. तरी पण तुम्ही कसं स्टार्ट केलं याच्यामध्ये कसं? स्टार्ट म्हणजे केलं असं बोलणे खाऊन वगैरे असं थोडं याला पण याचे घरचे लय बोलायचे direct. बोलायचे थोडेफार जास्तच. यांनी माझ्यासाठी लय केलंय, म्हणजे घरी घरच्याचे बोलणे खाऊन माझ्यासाठी व्हिडिओ काढायला आले. आणि त्याचं घर 2 किलोमीटर लांब आहे माझ्या घरापासून, अच्छा. तरी तो तिथून चालत यायचा माझ्यासाठी व्हिडिओ करायला. कधी कधी चालत यायचं, कधी कधी अभिनयाला यायचा. समजा आता आपण गल्लीतून चाललो ना, कोणी पण आवाज द्यायचं, चिडवायचं. लय तुमचं नाव कॅरेक्टरचं ठेवायचं. नाव तसे तुमचे नाव थोडे ते कॅरेक्टर आता काढले आम्ही, पहिले सगळ्यात पहिले नव्हते हे character. अगोदर असंच होतं का? साधे आम्ही आता तेव्हा मला हे कॅरेक्टर स्वतःला 1 वर्ष गेलं पूर्ण. बापरे. 1 वर्ष. त्याच्यानंतर मग कॅरेक्टर मध्ये तुम्ही चालू केलं हा, कॉमेडी? 1 वर्ष मी पुरं म्हणजे असं कोणाचं बघून किंवा कॉपी करून किंवा असं करून त्याच्यावर फॉलोअर्स नाही झाले माझे. जेव्हापासून हे म्हणजे हे कॅरेक्टर सापडले मला, जेव्हा आम्ही टीम बनवली, आम्ही मिळवलो एकदाच, तेव्हा व्हिडिओ बनायला लागलो, तेव्हापासून आमचे फॉलोअर्स वाढलेत. तेव्हा आम्हाला थोडंसं भारी वाटलं, तेव्हापासून स्टार्ट झालं तुमची स्टार्ट झालं. खरं म्हणलं तर कॉपी करायलाच नाही पाहिजे, आपलं जे मनाचं तेच म्हणायला पाहिजे. मनाचं कधी पण व्हायरल जातं. कॉपी बनवलं जास्त दिवस टिकत पण नाही. नाही, म्हणजे नाही, टिकत पण टिकू नाही. शकत नाही. आणि विषय असा आहे की आपल्याला असं म्हणजे सॅटिस्फॅक्शन नाही होत एवढं. वाटतच की कॉपीज Copies बनवल्या. हा, बनवला copies आपण. बनवली. आणि त्याला- कोणी पण म्हणतं कॉपीज केलं तुम्ही ह्या व्हिडिओचं त्या व्हिडिओ. त्याला किती पण मिलियन व्ह्यूज गेले तरी पण असं वाटतं आणि की एखादी कॉमेंट जर अशी वेगळीच आली ना, तर डर्टी फील होतं आतमध्ये. कसं वाटतं तुम्हाला की म्हणजे आता एखाद्या खूप सारे बॅड कमेंट येत असेल, तुम्ही आता मेल असून फिमेलचे कॅरेक्टर करता, हा. थोडेफार बायासारखं करते हा. आणि करणंच लागतं व्हिडिओमध्ये, कारण तुम्हाला हसायचं म्हणलं काही ना काही वेगळं करणंच लागतं. तर मग जेव्हा स्टार्टिंगला घरच्यांनी बघितलं असेल हे काय बायासारखं करत आहे हा. किंवा साडी घालून करत आहे, घरचे काय म्हणत होते नेमकं की असं करू नको, किंवा बाहेरचे काय म्हणत तुम्हाला? हे असे काय साडी घालून तुम्ही काम करायले असं म्हणते. लय लय बेकार काम झालं होतं म्हणजे. पप्पा जास्त करून ध्यान नाही देत, पण मम्मी वगैरे जास्त व्हिडिओ बघते एक वेळेस, तर नाव ठेवतात. ते म्हणत असं व्हिडिओ कर पण म्हणजे हा. फिमेलचं कॅरेक्टर हा. नको. आज जेव्हा मी व्हिडिओ बनवत होतो समजा असे, त्या टायमाला माझे मामा वगैरे असे पूर्ण नाव ठेवायचे. आज तेच माझे पाहुणे रावळे वगैरे मामा वगैरे फोटो काढते माझ्यासोबत. तेच म्हणते आमचा याचा आताच मुलगा आहे, बहिणीचा मुलगा आहे. हा, तेच म्हणते आता तोच आमचा पाहुणा आहे वगैरे असं तसं लोकांना कोणी विचारलं. आता तुमचे फॉलोअर वाढले ना, त्याच्यामुळे हा. सगळे जवळ येणार. स्टार्टिंगला कोणीच मदत नाही केली, पण एवढे की घरच्याचा सपोर्ट असल्याशिवाय काही होत नाही. ते नाव ठेवते, काही दिवस नाव ठेवते, पण नंतर सपोर्ट करतात. सुरुवातीला घरच्यांचा सपोर्ट नसेल गेला, गावातल्याचं कसं रिॲक्शन होतं, म्हणजे गावातले काय करत होते? डायरेक्ट चिडवायचे, हसवायचे. गावातलं तर म्हणजे असं डायरेक्ट चिवायचं डायरेक्ट म्हणजे. गल्लीतून कोणी चाललं की अय हे वहिनी, हे ते वहिनी, आणि शांत वहिनी. ते झालं होतं की घरच्याला फोन करायचे, पुन्हा तुमचे पोरं काय करायला लागले असं. तुम्ही आपले पप्पा म्हणजे समजा आता महाराज कीर्तन वगैरे करतात ते, त्यांना लोक बाहेर गावून फोन करायचे, तुमचा मुलगा काय करतो. पण आज तेच लोक फोन करून तुमचा मुलगा खूप मोठा झाला वगैरे असं माझं. हा, म्हणजे आता आपण फिमेलचं कॅरेक्टर केलं तर साडी घालून कसं वाटतं लोकांना. आता हे पुढे चालून लोक बघते, सोयरे वगैरे आपले भावकी वगैरे लोक बघतात, त्यांना वाटतं यांचं लग्न होणार नाही असं तसं, मग घरच्याला सांगतात ते. काय माहिती काय भ्रम आहे लोकांमध्ये की असं हा. व्हिडिओ मध्ये जर काढले, मला पण हा. प्रश्न करते की तिकडच्याला काय सांगायचं हा. नवरीवाल्याला की पोरगं काय आमचं करतं पोरगं म्हणून. काय करतं व्हिडिओ काय करतं. करतं म्हणजे साडी घालून व्हिडिओ काढतो. हा. आज बरेच वेळेस असं काय म्हणते घरचे, तू हे सोडून दे, काम वगैरे कर असं तसं. पहिल्या गोष्ट मी म्हणजे शिक्षणात माझं थोडं ध्यान नव्हतं ना, त्याच्यामुळे मी असं कॉलेज वगैरे करतो पण असं रेग्युलर नाही करत. त्याच्यामुळे तर घरचे म्हणते तू कामाला जाय, हे व्हिडिओ वगैरे काय नाही, याच्यामध्ये लाईफ नाही तुझी. तर पण मी तरी करतो, ऍडजस्टमेंट करतो आम्ही त्यात. आता मी कामाला आहे सध्या, म्हणजे खरं म्हणलं तर मी सिमेंटच्या दुकानावरती कामाला आहे. रविवारी सुट्टी असते मला, मी रविवारी 5 व्हिडिओ काढतो एका दिवसात 5 व्हिडिओ काढतो आणि हप्ताभर तेच पोस्ट कर. हप्ताभर तेच एडिट करून पोस्ट करायचे. आता खूप सारे लोक असते जे म्हणते की आम्हाला वेळ भेटत नाही, म्हणजे आता काही ना काही जॉब करते तर व्हिडिओसाठी वेळ भेटत नाही आम्हाला. त्याच्यात तू जॉब पण करतो आणि रविवारी 5 व्हिडिओ करतो आणि तेच हप्ताभर पोस्ट करतो. तर अशी खूप सारे लोक असते की त्यांना व्हिडिओ आवड असते करण्याची, पण त्यांना टाइम भेटत नाही. तर तू टाइम कसं मॅनेज करतो नेमकं? टाइम आपल्याला आपल्या मनात जर जिद्द असली तर आपण कसं बी करून काढतो. तर लोक आम्हाला कसे म्हणते तुम्ही एंड फिरे असं फिरता वगैरे. आम्ही फक्त रविवारी व्हिडिओ काढतो आणि बाकीचे वार फक्त कामाला जातो. कामाला जाऊन करतो आम्ही, काम करून व्हिडिओ काढतो आम्ही. आणि हे बाकी 2 जण काय करते? बाकी ते शाळा शाळा चालू असते. आता 9वीला आहे का ते? हा, हे 9वीला आहे आणि तो 6वीला आहे वाटतं. अच्छा. हा 6वीला आहे. तुम्हाला ऍक्टिंगचं केव्हापासून म्हणजे याच्यामध्ये शिरले, किंवा तुम्हाला हा काय म्हणला होता आमच्यासोबत कसं झाला? म्हणजे आमच्या आधी म्हणजे असे ते म्हणला होता आम्हाला
आपण व्हिडिओ काढू म्हणजे आम्ही असेच काढत होतो पण मजा की नव्हती आमचे असे लाता आणि गवत पडायचं कुठलं बी असं म्हणजे गाण्याचे मग वगैरे तेव्हापासूनच आम्ही माझे की व्हिडिओ करायला लागलो. मग हे रोल ते गुलाबराव शांताबाई कांताबाई छकी ते शिकलो मग आम्ही. नंतर मग ते कॅरेक्टर दिलं तुम्हाला, मग ते प्ले करत असले. हा. मग ऍक्टिंगची पहिल्यापासून आवड होती तुम्हाला का आता व्हिडिओ जर बनवावं लागले तेव्हापासून, म्हणजे कसं आहे? म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे असं कवा बी शाळेत जायचं पोरासंग काही करायचं असं खोडायचं. तेव्हापासून चालू झालं. तुझं कॅरेक्टर कोणतं आहे गुलाबराव आणि ते भैयाचं कॅरेक्टर कोणतं आहे? छकी चेकीचं कॅरेक्टर करतो तो. त्यांचे खूप सारे व्हिडिओ पाहिले, म्हणजे भारी नॅचरल ऍक्टिंग करते नॅचरल ऍक्टिंग आणि वन टेक ऍक्टर आहे. वन टेक ऍक्टर. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये जर ते करत असले चांगलं तर पुढे चालून तर त्यांचं भविष्य चांगलंच राहणार आहे. मी जरी मोठं नाही झालो पण त्यांना मोठं करणार मी. नाही ना, तू पण मोठंच होणार आहे. आता आम्ही सुरुवात जवळपास सोबत गेलो असं. तू कधीचा व्हिडिओ बनवून कधी चालू मी केला? म्हणजे कॉमेडीचे व्हिडिओ आता कॉमेडीचे का समजा खरं म्हणलं तर मग 2023 पासूनच आम्ही चालू झालो समजा. 23 पासून चालू 23 केलं पासून कॉमेडीचं. त्याच्या आधी समजा आम्ही टाइमपासच केला असं नॉर्मल व्हिडिओ. नॉर्मल व्हिडिओ समजा असं. तर मी याला सुरुवातीला पाहिलं होतं आणि सर्वात महत्वाचं मला एक गोष्ट आठवली की जवळचे 10K का 20K झाले बहुतेक, 20K झाले होते. आम्ही एक लाईव्ह सोबत केलं होतं आणि तो बोलला होता की माझ्याकडे अँड्रॉइड साधा फोन होता कोणता तरी. हा रिअलमीचा फोन होता माझ्याकडे. त्या फोनची स्टोरी एक सांग तू नेमका. फोनचा स्टार्टिंगचा अँड्रॉइड 9,000च्या फोनवर 35,000 फॉलोअर्स केले. बघा तुम्ही, आता खूप साऱ्या लोकांकडे आयफोन घेते फक्त व्हिडिओ काढण्यासाठी हा. आणि व्हिडिओ काढत नाही आणि Camera पण फॉलोअर open पण होत करत नाही, कॅमेरा ओपन करत नाही सहसा. आणि ज्याला जिद्द आहे ते कसं पण करून करतच. साधा फोन होता 8-9 हजाराचा, त्याच्यावर 35,000 फॉलोअर्स केले. 35,000 फॉलोअर्स केले त्याने. त्या दिवशी श्याम निमसेनं पण सांगितलं होतं की आता आयडीला प्रॉब्लेम झाला ते वेगळा विषय, पण ते 60-65 हजार त्यांनी अँड्रॉइड वरती केले. अँड्रॉइड असं म्हणते पोर की चांगला मोबाईल पाहिजे असं तसं, पण मनात जिद्द असली ना तर आपण अँड्रॉइड पण फॉलोअर्स वाढू शकतो. कॉन्टेंट मध्ये क्वालिटी पाहिजे, कॉन्टेंट मध्ये दम पाहिजे आणि क्वालिटी समजा होऊन जातं. थोडं काही क्वालिटी पाहिजे समजा. आता तुमचे 85,000 फॉलोअर वाटतं. हा 85 झाले आता, मागच आता 80 झाले होते. अच्छा, तर आता 85,000 फॉलोअर आहे. हा. तर मग सुरुवातीला तू सांगितलं की जॉब वगैरे म्हणजे करत होता. हो. मग आता इन्कमचं कसं आहे? खूप साऱ्या लोकांचा एक प्रश्न असतो की इंस्टाग्रामवरती इन्कम कशी होते, आणि आता आपण एवढा टाइम देतो त्याच्यामध्ये, तर तुम्हाला काहीतरी भेटतं का? नुसतं व्ह्यूज करता, फॉलोअर करता, नेमकं तुम्हाला इन्कम किती होते? खरं म्हणलं तर इंस्टाग्राम पैसे वगैरे काही देत नाही. तसं म्हणलं तर फेसबुक वगैरे देतं, पण सध्या फेसबुकवर मोनोटाईज नाही झालेलं. अच्छा. इंस्टाग्राम तर आहे तर ते पैसे देत नाही. आपण सध्या समजा प्रमोशन वगैरे तर गेमिंगचे वगैरे सध्या ते बंदच आहे आता. तर कपड्याच्या दुकानावरचे त्याचे समजा ते प्रमोशन थोडं दखून जातं. पण खरं म्हणलं तर लोक म्हणते ते गेमिंगचे प्रमोशन करू नका. तर विषय असा आहे की आपल्याला पण पोट आहे, ते आपल्याला पण पैसे लागते. आता टीम आहे, त्यांना सांभाळणं म्हणजे टीम सांभाळणं म्हणजे आजच्या काळात लय अवघड आहे. बरोबर आहे, लय अवघड आहे. म्हणजे भांडणं वगैरे असं वगैरे होतं, कारण मतभेद खूप जास्त होत मतभेद असतात. हे म्हणणं असं की मी हे बोलत नाही, ते डायलॉग तू घे, असं काय होत असेल. तू एकटाच पैसे घेतो असं तसं विषय. हा, ते पण होत असेल. प्रमोशनचे पैसे येत असेल तर मॅनेज तूच करतो सगळं? सगळं मॅनेज मीच करतो. ते म्हणत असेल की पैसे आम्हाला दे, तूच घेतो एकटा. पैशाला लय गैरसमज होतं सगळ्यांचं. अच्छा, म्हणजे आता सगळं ठीक आहे ना? सगळं आता ओके सगळं चालू आहे? ठीक आहे. नाही ते आपल्या मोठ्या भावासारखा आहे, आपल्या संग व्हिडिओ काढतो वगैरे. ते माईक आणायचं, ते कवर, फोन, हप्ता वगैरे सगळं ते मॅनेज फोनचा करतो. हप्ता वगैरे चालू असतो त्याच्यामुळे मग सगळं मॅनेज मीच करतो. सगळं तरी पण डोकं आज- ते वगैरे तेच लावतो. अच्छा, तरी पण तुम्ही सांगितलं नाही की इन्कम किती आहे तुम्हाला? आम्हाला एक असा आकडा पाहिजे की जे लोकांना कळेल, आपल्या व्ह्युअर्सला. हा, समजा असं म्हणता येईल नाही, आपलं फिक्स आकडा नाही धरणार. फिक्स तर राहतच नाही, ते भेटत म्हणजे कधी कधी काय होतं की एक महिना प्रमोशन येत राहते, कधी एक महिना डायरेक्ट पूर्ण खालीच जातो डायरेक्ट. असं विषय कधी कधी मग घरून पैसे भरावे लागते हप्त्यासाठी. तरी म्हणलं समजा तुम्ही म्हणताच एवढं की हा की इन्कम कितीचे समजा 30 वगैरे धरू शकतो आपण. 30 पर्यंत? हा, 25 शेवट. अच्छा, 25 पासून 30-35 पर्यंत जात असेल. नॉर्मल. आणि हे पण फ्लक्च्युएट होत राहतं, कमी जास्त कमी जास्त. तर मग याच्यामध्ये असं फिक्स आकडा नसतो की एवढीच इन्कम होत असते. आता खूप साऱ्या लोकांचं एक म्हणणं असतं की गेमिंगची करू नका. तर त्याच्यावर तुला काय वाटतं? आता जे पण कॉमेडी असते, कॉमेडी करणारे किंवा बाकीचे रील स्टार, ते गेमिंगचे करूनच प्रमोशन करतात आणि तिथून पैसे एक चांगली इन्कम होते.
पण त्याच्यामध्ये लोकांचा पण लॉस होतो. हा. तर मग असं खूप सारे लोकांच्या कमेंट बघत असतो मी की लोक म्हणते की करू नका करू नका, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? माझं असं म्हणणं आहे की कोणताच रील स्टार म्हणजे असं हटकून गेमचं प्रमोशन नाही करत. हा. ते मजबुरी आहे, करावं लागते, कारण इंस्टाग्राम काही इन्कम देत नाही. आणि पुन्हा घरचे पण म्हणते तू व्हिडिओ बनवतो करतो. निसता, हम्म. तर काय काय कमवतं याच्यात, म्हणजे हा, पैसे बरोबर. कुठून येते. तर ते मजबुरीने करावं लागतं ते आपल्याला. कोणता तरी स्टार असं मनाने नाही बनवत की कोणाला फसवायचं म्हणून गेमचं. तुम्ही काय करा, आम्ही बनवतो, तुम्ही बघायचं, डायरेक्ट स्किप मारायचं ते व्हिडिओ. खूप सारे म्हणजे आता काय होतं, जेव्हा पण आमच्यासारखे क्रिएटर व्हिडिओ वगैरे बनवते, इंस्टाग्रामवरती इन्कम होत नाही, युट्यूबवरती थोडा अवघड आहे इन्कम करणं. अवघड आहे, म्हणजे आणि लॉंग व्हिडिओ टाकायला लागते, आपल्याकडे तेवढा टाइम पण नाही आहे, कामधंदे करून करावं लागतं आणि आपल्याला. तेच एक पॅशन फॉलो करणं ते पण खूप मोठी गोष्ट असते. आणि सगळं मॅनेज करण्यासाठी लागते पैसे. घरच्याला पण थोडेफार पैसे दाखवावे लागते की हे बघ इन्कम होते, आम्हाला करू द्या. आणि सुरुवातीला ब्रँड वगैरे येत नाही परत. ब्रँड वगैरे काहीच येत नाही. आता समजा आता स्टार्टिंग पासून येते 30,000 फॉलोअर्सच्या नंतरच आपल्याला ब्रँड वगैरे कॉन्टॅक्ट करते वगैरे. मग आता म्हणजे एक मला असं वाटतं की जे पण क्रिएटर गेमिंगचे ऍडव्हर्टाईज करतात, हा. तर मला असं वाटतं की व्ह्युअर्सना त्याला इग्नोर करायला पाहिजे. हा, इग्नोर करायला पाहिजे त्यांनी, कारण- कारण करू द्यायला पाहिजे. कारण आता मोठे मोठे रील स्टार असेल किंवा मोठाले जे हिरो असेल बॉलिवूडचे स्टार, ते पण ऍड करते. आता ते थोडी फुकट करते, ते पण पैसेच घेते ना. मी पण एक विराट कोहलीची कोणती तरी होती किंवा खूप सारे क्रिकेटरचे पण मोठाले हा. असते, ते गुटक्याचे वगैरे करतात त्यावेळेस. डायरेक्ट करतात ते. सेंट वगैरे गुटखा. आणि त्यांचे डायरेक्ट करोड मध्ये डील असते, आपले तरी हजारामध्ये चालू राहतं. 5-6 हजार त्यांचं डायरेक्ट ते असं 2 शब्द बोलायसाठी करोड वगैरे घेतात. त्यांना कोणी टार्गेट करत नाही. त्यांना कोणी टार्गेट करत नाही, कोणी पण छोट्या वगैरे आणि मला असं वाटतं की आता जे पण बघणारे असतं रील्स ज्या बघते लोक ऑडियन्स, त्या प्रत्येकाला माहिती असतं की चांगलं काय असतं, वाईट काय असतं. हो. आणि मग एखादा रील स्टार म्हणतो की हे बघा हे करा तुम्ही, हो. लोक स्वतःहून कधी करत नाही, करत असं नाही. कोणाच्या म्हणण्याहून करत नाही. करत नाही. लोकांना जर प्रॉफिट झाला, लोक म्हणते की हा. देवाने केलं, आणि लॉस झाला तर म्हणते यांनी केलं. हा, तर असं ते आहे. खूप जास्त म्हणजे टिपिकल आहे. तर मग असं काही म्हणजे आहे, थोडंफार लोकांनी पण मनावर घेतलं पाहिजे, मजबुरी असते काही लोकांची करणं. हो. आणि काय होतं की आता मला खूप सारे लोकलचे प्रमोशन येते, पण खूप साऱ्या लोकांना प्रमोशन येत नाही. तर मग त्यांना एकमेव ऑप्शन असतं गेमिंगचे. गेमिंगचं तर मग ते करणं गरजेचं आहे, करणं भागच आहे ते आमच्या भागच पडत. जर ते आम्हाला जर इन्कम सोर्स जर असला दुसरा, तर ते करणार पण नाही आपण. बरोबर आहे. तो विषय असा आहे की लोक म्हणते करू नका, कमेंट मध्ये डायरेक्ट बसल्या बसल्या तिथून कमेंट करते की तुम्ही गेमिंग प्रमोशन करू नका, तुमचा आयडी वगैरे असं. पण तुम्ही एक काम करा, आम्हाला नाही का घरी आणून आमच्या 30,000 रुपये आम्हाला महिना देऊन टाका तुम्ही, आम्ही गेमिंगचे प्रमोशन करत नाही, तुम्हाला डायरेक्ट हसवतो आम्ही. असं होतं. हा, फक्त तुमचा खर्च दाखवला पाहिजे खर्च बाकी टाकायला पाहिजे आणि समजा घरच्याला पण पैसे द्यायला पाहिजे. पण जे कमेंट करणार आहे का त्यांनी आम्हाला 30,000 रुपये महिना द्यावं, आम्ही गेमिंगचे प्रमोशन करत नाही. आणि जे कमेंट वगैरे करते त्यांना जर हा चान्स भेटला तरी पण ते करणारच हा, प्रमोशन. करणारच. तर मग ते आहे, थोडंफार इग्नोर तुम्ही पण करायचा. इग्नोर तर करा. आता हेट कमेंट येत असेल सुरुवातीला, कमेंट बद्दल हो, कसं, हेट कमेंटला यायचं. तर कसं करता हेट कमेंट? जे आता तुम्ही साडी वगैरे घालता, लोक म्हणत असेल हे काय लावलं तुम्ही, हो, कमेंटला कसं करता तुम्ही, इग्नोर कसं करता? कमेंटला स्टार्टिंगला वाटायचं थोडं, हम्म. पण मग आता आम्ही इग्नोर करतो डायरेक्ट. आता इतके कमी स्टार्टिंगला आम्ही इतकं व्हायचं, डिलीट वगैरे करायचो, कमेंट कधी हॅड करायचो डायरेक्ट. हा. आता डायरेक्ट ओपन कमेंट असते. अच्छा आणि आता कोणी कमेंट वाईट करतच नाही, सगळ्याला आपले लेडीज जास्त फॅन. अच्छा. हो, आणि असं कोणी आता वाईट कमेंट करतच नाही. आता हसण्याचे कमेंट असतात हा, पूर्ण. हसण्याची डायरेक्ट पण. आणि हे जे आपले छोटे कलाकार आहे यांचं घरच्याचं रिॲक्शन कसं आहे? यांचं घरच्याचं रिॲक्शन, यांच्या घरचं म्हणजे माझे काकाचे ते, हम्म. त्यांचं सगळं माझ्यावर खूप विश्वास आहे त्यांचा. अच्छा, म्हणजे असं direct काही माझ्या बोलत नाही. घरच्यावर सोडून देते. हा. ते पोरण तू तर हा, पोरांचंच. म्हणजे असं विषय आहे की बाहेरून जर पोर आणले असते मी, आता सध्या काय करते म्हणजे व्हायरल वगैरे झालं की लोक म्हणते कान वगैरे भरते, समजा हम्म. तू काय कर, व्हिडिओ काढू नको त्यासोबत, तू तुझं फेशियल कर, तू लय हा, हा. पण विषय यांचे असं याच्या टायमाला येतच नाही, कारण की काकाचे मुलं आहे आणि त्या यांना किती बी सांगितलं त्यांची घरच्या माझ्याकडे धाडते. हो. म्हणजे भरोसा बसलेला आहे ना आपल्यावर एकदा. नाही ना, आहे याच्यामध्ये खूप सारे स्कोप आहे फ्युचरमध्ये. हा. आणि हे ऍक्टिंग करते, ऍक्टिंग मध्ये खूप जास्त स्कोप आहे. हम्म. बाकीचे तरी थंड पडन, पण जे ऍक्टर असते ते कधी म्हणजे हे नाही. मागं पाहू शकत नाही. नाही. आणि फ्युचर तुम्हाला खूप जास्त ब्राईट आहे समोर. हा. माझं जरी समजा असं माझ्या टीम मधून एक तरी जण जायला पाहिजे, विषय असा आहे. मी जरी नाही गेलो तरी याच्यातलं एक जण मोठं आणि करायचं. आम्ही जे अभिकून आता सध्या कला शिकतोय ती कधीच वाया जाणार नाही. हा, ते तिथे वाया जिंदगीभर. जाणारच नाही. हम्म. आणि एक तू सांगितलं होतं की नावावर काहीतरी झालं होतं हा, तुमचं. नावाचं काढलंच तुम्ही, त्याला सांगतो ना मला.
तर स्टार्टिंगला मी आता म्हणजे असं सरकी वगैरे लावायच्या टायमाला तेव्हापासून आम्ही समजा हे गुलाबरावाचे कॅरेक्टर वगैरे भेटले आम्हाला समजा, तर मग तेव्हापासून आम्ही स्टार्ट केलं. तर मग मी माझं नाव शांत वहिनी ठेवलं. शांताबाई. तर याचं नाव आडनाव समजा खरजुले होतं, तर आम्ही खरजुले वहिनी केलं होतं हा समजा. हा. तर आणि याचं गुलाबराव आणि आणि त्याचं दीदी म्हणून ठेवलं होतं चक्की चक्की वगैरे. म्हणून. तर विषय असं झाला की आमचे स्टार्टिंगला कोणी काही बोललं नाही, नाव खरजुले वहिनी टाकलं हा. होतं. स्टार्टिंगला आमचे व्हिडिओ जायचे 50K 60K. जेव्हापासून व्हिडिओ 1 लाख 2 लाख मिलियन वगैरे गेले तेव्हापासून यांच्या घरच्यांनी म्हणजे घरच्यांनी काही नाही म्हणले याचे, पण जे बाजूचे समजा भावके वगैरे शेजारी, त्यांनी- भावकी हो, वगैरे. त्यांनी त्यांच्या घरच्यांना लावून दिलं की त्याला ते नाव आडनाव- चेंज करा, आम्हाला बाहेर असं बोलू राहिले लोक चिडू राहिले असं. भावकीतले लोक सब. हो. विषय असा आहे की आपले महाराष्ट्रातले असे लोक आहेत की कोणी पुढे चाललं की मागच वरती डायरेक्ट. त्या नावामुळे मला समजा ते जर नाव जर आज असतं माझ्यासोबत कर्जुले वहिनी, तर आमचे 1 लाख प्लस फॉलोअर्स असते. त्याच्यामुळे आमचं 1 महिना तुमचं मेन पीक वरती आलं आणि ते नाव चेंज करावं लागलं. एकदम पिकअप मध्ये आलती ते नाव वगैरे. हम्म. तर लगेच त्यांनी घरच्यांनी आम्हाला फोन केला वगैरे चेंज हा. करा. चेंज करा वगैरे. हो. तर माझं एवढं एकच म्हणणं आहे त्यांचं, समजा तुम्ही आज त्याला ते नाव चेंज करायला लावलं, पण एक दिवस तुम्ही त्याचं नाव घेणार. 100%. नाही चालूच आहे तुमचं नाव हा, घेते मी तसं. बोलवलं म्हणजे नाव तुमचं आहे कुठं आणि कुठं. हो. कुठं कुठं आहे. आणि ज्याला किंमत आहे का त्यालाच कळत ते. हो. आता खूप सारे लोक फक्त नाव ठेवायलाच राहते, ते स्वतःच्या लाईफ मध्ये काही करत नाही, नाही. नाही. आणि जे तुम्हाला आता बोलले की तुम्ही नाव चेंज करा, हे हा, पण तेच आहे ते. बरोबर आहे. त्याच फील्ड मधले ते. आणि ते आता बघत असेल तर तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की आता यांना हटकिलं तुम्ही तर बाकीच्यांना का हटकू. नाही. कारण काहीतरी कोणतरी कशा तरी आपलं जे आवडीचं काम करतं, खूप सारे लोक असे असते की आवडीचं काम करू शकत नाही, म्हणजे जे आवड आहे आपल्याला त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही हे ना. लोकांच्या बोलण्याने समजा असं हे 4 लोक काय बोलतील, 4 लोक काही नाही बोलत, आपण सुरुवात आता करायला पाहिजे. सध्या कोणाला टाइम नाही की तुमच्याकडे काय आहे, हे हा, काय करतंय, कोणालाच काय टाइम करतंय. नाही की 1-2 वेळेस बघतील मग नंतर कोण Ignoreच मारणार. इग्नोरच मारते. आपण आपलं करायला पाहिजे जे मनात आहे ते. आता बरेच जे जण आहे त्यांना व्हिडिओ बनवायचे असं तसं, तुम्ही डायरेक्ट चालू करा. हे 4 लोकांचं काही आपल्याला घरी भाकरी आणून देत नाही. बरोबर आहे. हो. तर व्हिडिओ बनवून तुमचं काही कला असेल तर तुम्ही डायरेक्टली चालू करू चालू शकता. करू शकता. हा. आता जे पण नवीन क्रिएटर ज्यांना चालू करायचं त्यांना काय ऍडवाइस देशील तू आता तुझे. नवीन जे क्रिएटर आहे त्यांनी समजा आता चालू केलेत, हम्म. पण विषय असा आहे की हे व्हिडिओ चालू करणं सोपं आहे, पण टिकवणं लय अवघड आहे. हम्म. हे म्हणजे बनवायला लागते, उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा चालू असतो. ठेवलं किती पाऊस लागतं. असो बनवायला लागते. तर विषय असा आहे की तुम्ही म्हणजे याच्यातच फोकस देऊ नका. आपलं शिक्षण पण चालू ठेवा आणि काम पण चालू ठेवा आणि हे पण चालू ठेवा. आणि तुम्ही याच्यातच म्हणजे असं मरून राहू नका की आपण व्हिडिओज काढायचे नसते, त्याच्यात तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकता समजा. आणि कोणत्या टाईपचे व्हिडिओ टाकायला पाहिजे जेणे की व्हिडिओ व्हायरल समजा आपलं जे आपल्या मनाने काहीतरी नवीनच काढायचं कॉन्टेंट. काय ते ओरिजिनल कॉन्टेंट ओरिजिनल काढायचं, कॉपीच्या भरोश्यावर राहायचंच नाही. आपलं जे मनात जे येईल तेच करायचं समजा. आता पहिले आम्ही कॉपी केली त्याच्यामुळे काही आम्हाला काही रिस्पॉन्स भेटला नाही. जेव्हापासून आम्ही मनाचं करा तेव्हापासून आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला. अच्छा. आता हे आपले छोटाले क्रिएटर शाळेमध्ये यांचं रिॲक्शन कसं किंवा शाळेतले तुम्हाला काय म्हणते. शाळेत मला काही जण गुलाबराव म्हणते. सर लोक म्हणजे असे आमच्या शाळेत लोखंडे सर आहेत, ते बी मला गुलाबरावांचा हाक मारते. शाळेमध्ये फेमस असाल तू सध्या. हा, गावडे सर ते बापरे. शाळेत त्याला म्हणजे असं त्याचं स्वतःचं नाव घेतच नाही डायरेक्ट. आता म्हणजे कॅरेक्टरचं घेते. डायरेक्ट कॅरेक्टर गुलाबराव म्हणून. आणि याला काय म्हणते छोट्याला. मला बी शाळेत छकी म्हणते. तुला कसं वाटतं मग ते नाव घेतल्यावर. मला वाटत मग असं म्हणजे व्हिडिओ असं काढला तर ते छकीच म्हणते पोरं. तुला तुला काय असं वाटत नाही की यांनी नाव अलगच ठेवलं किंवा काही असं वाटत नाही ना. मग तुला खुश आहे का त्याच्यामध्ये. चांगलं वाटतं का छेकेमध्ये की कॅरेक्टरनं नाव घेते. तुला जरी थोडंफार कधी वाटलं की असं वाटायला लागलं की लोक आपलं नाव वेगळं घ्यायला लागले छेकी म्हणते, पण हे फ्युचरमध्ये तुला चांगली गोष्ट आहे, तर असं वाटू देऊ नको कधी तू. जे पण चालू आहे ते खूप चांगलं चालू आहे तुमचं. आता परत आबीकडे येऊ. सुरुवातीला कॅमेरामॅन कोण होता किंवा तुझा एखादा चांगला मित्र जो तुझ्या सोबतच राहत होता. हो, माझा मित्र समजा कॅमेरामॅन तर कोणी फिक्स नव्हतं आमचं. आता माझं बोलायचं समजा तर हे कॅमेरा जाईल, त्याच्या बोलायच्या टायमाला मी कॅमेरा देईन, असं कॅमेरामॅन तर आमचा कधी असं नव्हतं. फिक्स नव्हतं. बेस्ट फ्रेंडच्या बद्दल बोलली तर दत्ता कातुरे नावाचा एक बेस्ट फ्रेंड आहे माझा. अच्छा. खूप जवळचा आहे माझा तो. तर विषय असा आहे की बाहेर असं म्हणजे आपण खुश राहतो, पण दुःखाच्या टायमात तोच मित्र माझ्या सोबत होता. अच्छा. अजून पण तोच आहे का. आज पण तेच आहे.
अच्छा. आज पण ते माझ्यासोबत आहे. बाकी आता सर्वाला प्रश्न पडलेला आहे, खूप साऱ्या कमेंटमध्ये पण पाहिलेले मी. सगळ्यात मेन क्वेश्चन जो की मी आतापर्यंत 2 पॉडकास्टमध्ये विचारला नाही, फर्स्ट टाइम याला विचारतो. जेव्हापासून फेमस झाला तो तुला मेसेज तर खूप सारे येत असेल, हो. तर मग Message म्हणजे पोराची काय सगळे मेसेज तर हा, सगळे वगैरे हा. मेसेज तर खूप सारे येत असेल. सर्वात कॉमन क्वेश्चन की अबिका श्रेला गर्लफ्रेंड आहे का? गर्लफ्रेंड हाय का रे? असल्यामध्ये काहीतरी आहे स्टोरी यांच्या हाय मागे. हाय तर गर्लफ्रेंड आहे. त्यांची एक स्टोरी सांगू शकतो? तर तेव्हा ते जमलं त्यांचं. अजून तो एक आधी तेव्हा व्हिडिओ काढायची एखाद्या वेळेस तर कधी तिचं नाव घ्यायचा, कधी खुश राहायचा, कधी त्याच्यात गंमत डुबायचा. आज भेटलो नाही असं तसं असं बोलायचं. त्यांनी एक रील पण टाकली होती काहीतरी, हा ते पण डिलीट केली ती एक आता. होते रील काहीतरी मला लक्षात नाही. काय डोळे- भावनाश काहीतरी तू डायलॉग मारत होता, हा डायलॉग वाली रील होती मला काहीतरी. मी ते प्रश्न लाडी माझी आधी ते 27-93 म्हणून हा. त्याच्यावर मी म्हणजे समजा बॅकअप साठी व्हिडिओ फॉलोअर्स वगैरे गेन करत असतो. तर मग मी टाकायचो व्हिडिओ तर मला काय कमेंट आला तुला कोणी धोका दिला का म्हणजे असं हा. मी कंटेंट चेंज करत असतो त्याच्यावर. कधी म्हणजे असे गमचे रीलला टाकायचो, कधी कॉमेडी, कधी असं नॉर्मल वगैरे, कधी बीटीएचचे व्हिडिओ आमच्याकडे असं याचे. तर मी असं टाकला होता एक रील अशी गमची. तर मला त्याच्यात खूप डीएम आले की हा. तुला सोडून गेलं काय कोणी, काय गर्लफ्रेंड आहे काय नाही असं तसं. मीच तुला मेसेज करणार होतो तसा. हा. तसं काही नव्हतं समजा, बनवलं होतं मी असंच. अच्छा. ते आता कॉमेंट खूप सारे येतात पण सांगू शकत नाही डायरेक्ट कोणाला सांगावं कोणाला नाही. 5-6 कमेंट 10-12 कमेंट येतात. आता तुमचं फ्युचर प्लॅन काय नेमकं याच्यामध्ये करिअर करायचं की अजून काही ऑफलाईन बिझनेस वगैरे? हो, हे चालू ठेवायचं आहे मला, हे बंद नाही करायचं. तर मी समजा आता बिझनेस वळायचं आहे मला, थोडा बिझनेस करायचा. बिझनेस साईड तुमचं काय आहे? आमचं पण आधीमध्येच काय विजय म्हणेन ते हा म्हणजे तुमच्या आता दोघांचं व्हिडिओ काय बनवून plan आहे? आता आम्ही सध्या व्हिडिओ बनवून समजा आता काही आम्ही शॉप वगैरे टाकन तर आम्ही ते त्याची मदत करू लागू, नाही तर त्याची एक शॉप तर आमची एक शॉप अशी दोघं तिकडे एक शॉप टाकून देऊ. दोघं तुमचा काय प्लॅन आहे? हे तर छोटा यांचा काही अजून माहितच नसेल करायचं काय. त्यांना शिक्षणच करायचं. शिक्षण सध्या तर शिक्षणच आहे. सध्या शिक्षण आहे, मग त्याचं अजून प्लॅन करू शकत नाही आपण, काय होऊ शकते. नाही नाही, सध्या शिक्षण करा तुम्ही, हो, शिक्षण. कारण हे सोशल मीडियाच्या भरोश्यावर एक तर राहायला नाही पाहिजे. नाही त्यामुळे मी पहिल्यापासून तेच सांगत आलोय की तुम्ही शिक्षण चालू ठेवा आणि हे पण चालू ठेवा. दोन्ही चालू राहतो. चालू ठेवा. आपल्या रविवार ती एरी पण शाळेत पण सुट्टी राहतीच तर रविवार तर हो. ते म्हणजे घरीच राहतात. लोक म्हणते तुम्ही आता वगैरे आता फेसबुकवर पण आहे आमचं अकाउंट वगैरे आता. हम्म. तर फेसबुकवर समजा जास्त थोडं डिजिटलच लोक बघतात समजा शहरातलं वगैरे, तर ती कमेंट करतात तुम्ही शिका, शाळा शिका, हे काय करायला लागले. तर विषय कामधंदे करून तुम्ही असं व्हिडिओ काढायला लागले. तर आमचं असं सांगणं आहे की आम्ही कामधंदे करून व्हिडिओ काढतो असं, म्हणजे काही फक्त असं हेच रिकामा करत टाइमच नाही आम्हाला. तर रविवारी 5 व्हिडिओ काढणं म्हणजे सोपं गोष्ट नाही. प्रत्येकाला तुम्हाला जमत पण नाही. माहिती आहे. 5 कारण व्हिडिओ मी पण एक क्रिएटर आहे, मला पण माहित आहे कुठं कुठं डोकं लावून लागतं. हा. आणि विषय असा आहे की यांना सगळ्यांना ऍक्टिव्हच करावं. स्क्रिप्ट कोणी लिहू शकत नाही, तर एडिटिंग कोणी करू शकत सगळं मला आता माहिती स्क्रिप्ट आहे. लिहिणं ते स्क्रिप्ट तर आम्ही लिहितच नाही आणि एडिटिंग वगैरे सगळं आम्हीच बघतो. ऑन द स्पॉट जेवढं पण On the असेल spot तुमचं ऑन द direct. मी डायरेक्ट मला कोणी म्हणतं तुम्ही स्क्रिप्ट वगैरे असतं का, डायरेक्ट स्क्रिप्ट वगैरे काही नसतं आमचं, डायरेक्ट स्पॉटवर जायचं. आम्ही जो शॉर्ट बोल सांगा माझं ते ते बोलायचा तर जेवढं कॅमेरा सगळं धरायचा. होऊन जातं direct. म्हणजे पूर्ण लाईव्ह ऑन द स्पॉट जे पण डायलॉग असेल हा. ते. आम्ही लोकेशनवर जातो, आम्ही वगैरे धोतर घालणं, साडी घालणं हा. ती वगैरे काम असतात तर तो सोचतो बिन कॅमेरा धरतो पण बोला. या किती दिवसात 5 व्हिडिओ? हा 5 मिनिटं आहे. बापरे. ते संजय आणि योगेश हलाव त्यांचा पण विदाउट स्क्रिप्ट असतो, ते पण हा. हाय क्वालिटी व्हिडिओ ते बनवतो. पण on the माहिती. ते मला त्याची माझी ओळख समजा त्याचे 1,500 फॉलोअर्स होते आणि माझे 1,000 फॉलोअर्स होते. तेव्हा आमच्या गावाकडे आला होता तो. तर आम्ही त्या दिवशी आम्ही 5 व्हिडिओ काढले त्यासोबत. या काही दिवसात एखाद्या दिवसात 5 व्हिडिओ. मग तेव्हा समजा कॉपी वगैरे होतं तेव्हा समजा आम्ही करत होतो, ते पण करत होते, आम्ही पण करत होतो. चांगले आपल्या जालन्यामध्ये खूप सारे म्हणजे आता नवीन क्रिएटर उभारत आहे, खूप सारे म्हणजे टॅलेंटेड आहे, पण आपल्याला आतापर्यंत माहित नव्हते. आता अभि पण हे खूप सारे असे होते, योगेश, संजय, लोकांना माहिती नव्हतं की जालन्याचे. हा आता अभिचं पण अभि आता सध्या कॅप्शन मध्ये टाकीत वाटते MH21. हा तो विषय खाण्यापुरी. असा आहे की मी पहिल्यांदा टाकत होतो MH21 टाकत होतो स्थळ जालना. हा, हा. पण जेव्हापासून मी माझ्या गावाचं नाव टाकायला तेव्हापासून लागलो खलीपुरी, तेव्हापासून मला इतका रिस्पॉन्स भेटला लय, म्हणजे माझे व्हिडिओ तेव्हापासूनच व्हायरल जायला लागले. अच्छा. मी आता नॉर्मल कोणी पण टाकता आता जालन्यातले स्थळ खलीपुरी स्थळ खली, तर माझा विषय असा आहे की तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाका डायरेक्ट व्हिडिओ मध्ये. डायरेक्ट गावच हा. फेमस करून टाक. हा गावाचं. अच्छा.
तर असे खूप सारे क्रिएटर आहे, खूप सारे क्रिएटरला आपल्याला आपल्या पॉडकास्टवरती बोलवायचं आहे. अभि कसेल आणि त्यांच्या टीमला एकदा विचारू आपण की तुम्हाला पॉडकास्टवरती हे तुमचा फर्स्ट टाइम असेल हा हा, माझं first. फर्स्ट टाइम तर सगळ्यांचं सगळ्यांचं फर्स्ट टाइम आहे. तर तुम्हाला असं कसं वाटलं आपल्या पॉडकास्टवरती येऊन? भारी वाटलं एकदम. एकदम भारी वाटलं, तुम्ही एक नंबर केलं. पॉडकास्ट वगैरे बघता का आपले? बघतो, सबस्क्राईब केलं रे तुम्हाला. अच्छा, आणि तुम्हाला कसं वाटलं पॉडकास्टवरती? लय भारी. घरी जाऊन आता घरच्याला हे व्हिडिओ दाखवा. अजून भरपूर क्रिएटर आहेत जे जालन्यामधील आपल्याला पॉडकास्टवरती बोलवायचे, आणि जे पण बिझनेसमॅन असेल, जे पण पॉलिटिशियन असेल, जे पण असे रील स्टार असेल, जालन्याच्या लोकांना माहिती नाही की हे आपल्या जालन्याचे आहे, अशा प्रत्येकाला आपण बोलवू आणि त्यांना परत एकदा आपण लोकांसमोर आणू. तर पॉडकास्टवरती आल्याबद्दल तुमचं धन्यवाद. 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 आणि जाता जाता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये.